परेश चिखलेकर आणि त्याचबरोबर प्रवीण घरात ही जोडी खरं तर मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी थंडमय वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक जज करतील खरं तर या बॉलला. शेवटच्या क्षणी खरं तर जजमेंट चुकला गेला खरं तर झेल घेण्याचा, आणि इतक्या मोठ्या खेळाडूचा खरं तर झेल सुटला जातो आता मैदानावरती. म्हटलं तर एक चांगला कारनामा पाहायला मिळेल. रॉस टेलर कमी चेंडूंमध्ये जलद धावसंख्या जमवण्यामध्ये खरं तर या खेळाडूला ओळखलं जातं, आणि दुसरं देखील परेशला देखील ओळखलं जातं खऱ्या अर्थानं, कारण की या दोन खेळाडूंच्या नावानं या गावाची ओळख संपूर्ण जिल्ह्यामध्ये अगदी नावारूपाला आलेली आपल्याला पाहायला मिळतं. पण प्रतिस्पर्धा संघ देखील तितक्याच ताकदीचा आणि त्याच ताकदीनं मैदानावरती दोन हात करण्यासाठी उभारला आहे. बॅक टू द बॉलर, खेळाडू आहेत, फील्ड करतील बॉलला. डॉट बॉल येतोय. दुहेरी धावसंख्या खरं तर झेल सुटली आणि त्यानंतर दोन धावसंख्या अगदी सहजरित्या कंप्लीट करताना पाहायला मिळाला. शैलेश पावडे त्याचबरोबर विनायक जाधव या जाधव या तीनही त्रिमूर्तींनी भरवण्यात आलेली ही स्पर्धा संकल्पक आहेत खरं तर या स्पर्धेचे आहे, आणि यशस्वी होण्यासाठी खरं तर ज्यांनी मेहनत घेतली ते प्रसाद भोईर त्याचबरोबर कल्पेश जाधव, दिगंबर मोरे असतील, त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. त्यांच्या संपूर्णच सहकारी खरं तर ही स्पर्धा कशी यशस्वी होईल याच्याकडे लक्ष देतात. मग त्यामध्ये विचार केला आपण तर प्रामुख्यानं तन्मय जाधव असेल, त्याचबरोबर अजित गंभीर, त्याचबरोबर विभा शिंदे, अथर्व शिंदे, सौरभ गंभीर, सुदर्शन गंभीर, त्याचबरोबर मामुडकर आणि त्याचबरोबर विकी खोलप, सगळेच जण खऱ्या अर्थानं स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत. चार धावसंख्या आता प्रगती पुस्तकावरती आपल्याला येताना पाहायला मिळतं. पहिलं षटक आहे खरं तर हे वरद भगतचं षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. दोन खेळाडू 38च्या अगदी बाहेर सीमारेषेच्या जवळ खरं तर फील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जिम्मेदारी संपूर्ण 38च्या बाहेरचे दोन खेळाडूंवरती मोठा फटका एक्झिक्यूट केला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल, त्याचा देखील आबाक्या बाहेर जातोय. बॉल दिल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, नंबर मिळेल 4, आलाय चौकार. नंबर मिळालाय 4, जाऊन पोहोचेल तब्बल 8 वरती. सफल झाला. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, बीट झाला संपूर्णपणे खेळाडू प्रवीण. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलं. षटक क्रमांक 1. 6 चेंडूंचा खरं तर खेळ संपला अद्याप पहिल्या सत्रातील, आणि धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले ती तब्बल 8 आकड्यावरती. परेश आणि त्याचबरोबर प्रवीण जोड साखळी मैदानावरती अगदी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते, कारण की माहिती आहे पहिलं षटक आहे महत्त्वपूर्ण षटक असतं, कारण की संपूर्ण संघामधून हा गोलंदाज एक प्रामुख्यानं चांगली गोलंदाजी करत असतो. म्हणून या खेळाडूच्या हातामध्ये पहिलं निर्णायक षटक दिलं जातं, कारण की 38चं षटक आहे, संपूर्णपणे मैदान खेळाडूसाठी खुला असतं. त्यामुळं दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू दिला जातो, आणि या दोन खेळाडूंनी घाई केली नाही म्हणून तर काय पहिल्या षटकानंतर देखील मैदानावरती टिकून राहताना आपल्याला पाहायला मिळतात हे दोन खेळाडू. पहिल्या चेंडूवरती खरं तर प्रवीणची जेल सोडली, त्यानंतर मिळालेल्या प्रवीणला वैयक्तिक 6 धावसंख्या, आणि संघाचा विचार करता जाऊन पोचले ती तब्बल 8 आकड्यावरती. 8 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती. मालदेव संघ देखील या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर
पाली बोथिवली संघ देखील आहे जो ई पोलमधून गेला. सी पोलमधून मालदेव, बी पोलमधून डी पोलमधून वावरले आणि बी पोलमधून मोहोपाडा दहिवले. आणि हा ए पोल यामधून कोणता संघ जाईल याच्याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र इथं येऊन पोचला. दॅट्स वाय षटक क्रमांक 2 गोलंदाज साहिल रॉय गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरं षटक आहे. डान्सिंग द डाऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सरसला थोडासा पुढे. एक धाब असेल त्यापेक्षा आणखी मिळणार नाही. सांदै टीमनं मागच्या मॅचमध्ये खूप चांगले कमाल करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. अर्थात वैभवचं षटक खूप चांगलं पाहायला मिळालं. नितेश देखील त्याचबरोबर चांदे म्हटलं की आमचे 2 समालोचक सनी मसने आणि त्याचबरोबर भावेश भोईर. आणि नुकतीच खरं तर कर्जत तालुक्यामधली सर्वात मोठी मानाची स्पर्धा खरं तर त्या ग्राउंडवरती अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्तानं सातत्यपूर्वक अनेक वर्ष झाली खरं तर भरवण्यात येते. आणि ती स्पर्धा खरं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेत असते. अर्थात RKJK ट्रॉफी. 9 धावा झाल्यात. साहिल रॉयचं षटक. आता प्रवीण ऑन स्ट्राईक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. फटका खूप चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळेल. चाल नजाकत बरा फटका ज्या मरीटनं फेकला त्याच्या विरोधात बाट केली. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोठ्या फटक्यांमध्ये जास्त भर देतो आता खरं तर प्रवीण. याच फटक्यांसाठी खरं तर या खेळाडूला ओळखला जातो. अंगावरून खेळला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक ज्याच्या कामात नाही. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. खाली ते उलटा दिशेनं धावणं आणि चेंडूचा वेग देखील जास्त पाहायला मिळाला. दुसरा चौकार. झेल सोडल्यानंतरच्या या 3 चौकार खरं तर प्रवीणच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. झेल सोडल्यानंतर 2 धावसंख्या. मग लगातारचे 2 डॉट बॉल चौकार डॉट बॉल आणि या लगातारच्या 2 चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रवीण घरात चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. होईल का? यस डेफिनेटली झाल्यात. होऊ द्या टाळ्या एकदा प्रवीणसाठी कारण की लगातार 3 चेंडूंमध्ये 3 मोठे स्ट्रोक खेळले. चौकार आलाय. खरं तर साहिल रॉयनं खर्च केले. आता मागडा ठरत चाललाय खरं तर. चेंडू झाला 4. उर्वरित अजूनही 2 चेंडूंवरती किती मोठे फटके येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की प्रवीणची जोल सोडली त्यानंतर प्रवीणला देखील ठाव आहे. या मॅचमध्ये आपल्याला पुन्हा संधी मिळाली. आता त्याला त्याच संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. आणि त्याच विचारानं तो मैदानावरती बॅटिंग करतोय. पुढे एकदा स्क्वेअर लेगमध्ये आहे बॉल. खेळाडू आहे फील्ड करेल बॉलला. एक धाव दिली जाईल. एकच एकपेक्षा आणखी मिळणार नाही. दुहेरी धावसंख्या 22 धावा प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एकही गडी अद्यापपर्यंत गमावला नाही. संधी होती खरं तर प्रवीणच्या मार्फत. परेश आता ऑन स्ट्राईक आपल्याला खेळ करताना पाहायला मिळाला. 2 चेंडू खेळा परेश खरं तर अद्यापपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं दोन्ही वेळेस. मोठ्या फटक्यांपासून थोडासा दूर आहे परेश. संपूर्णपणे सफल झाला. खेळाडू आहे त्याला ब्रश करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळेल 6. खेळाडू जरूर त्या ठिकाणी होता आणि त्यानंतर तक क्षेत्रात बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नंबर मिळाला 6 षटकार.
थँक्यू. खरं तर राजाचं राज पण काल देखील होतं, आज देखील आहे आणि उद्या देखील राहणार. कारण की 400 वर्षापूर्वी केलेला पराक्रम, 19 फेब्रुवारीला झालेला जन्म, 50 वर्षाचं अवघं आयुष्य, मुठभर मावळ्यांना घेऊन खरं तर या स्वराज्याची निर्मिती केली आणि स्वराज्याची निर्मिती करत असताना खऱ्या अर्थानं 350पेक्षा जास्त किल्ले या स्वराज्याला भेट दिले. कारण की छत्रपती शिवरायांचं वाक्यच होतं, जर शेतकऱ्याच्या देठाला जर हात लावला जाईल, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला जर तुम्ही हात लावला जाईल तर तुमचे हात त्या ठिकाणी कलम केले जातील. असा राजा होता खऱ्या अर्थानं. प्रत्येक क्षेत्रामध्ये मग लढाई असेल, स्त्री अत्याचारावरती खऱ्या अर्थानं रांजाचा पाटलाचा चौरंग देखील केला होता. त्यानंतर प्रत्येक ज्यावेळेस मुघल सल्तनत या स्वराज्यावरती धावून आली होती, ते धावून येत असताना देखील छत्रपती शिवरायांनी या स्वराज्याचा बचाव केला, या स्वराज्याचा लाडका राजा राजशिव छत्रपती. हा बॉल देखील हिट केलाय, थांबणार नाहीये, जातोय षटकार. खूप चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावसंख्या. दुसरा षटक थोडंसं महागडं पडलं कारण की 3 चौकार. पहिल्या षटकामध्ये 8 धावसंख्या आली, क्षमा असावी. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 सिंगल, 3 चौकार, 1 षटकार पाहायला मिळाली आणि आता सुरुवात षटकार आणि एकेरी धावसंख्येने होताना आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल आणि खेळाडू या ठिकाणी बात विकेट सॅक्रिफाईस केले आता खरं तर परेशनं. या बॉलवरती देखील स्ट्रोक खेळ आहे का, विकेट सॅक्रिफाईस करायला लावली परेशची. त्याचं उदाहरण, ज्वलंत उदाहरण दाखवतं मैदानावरती प्रवीण. म्हणूनच या खेळाडूचं नाव टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या पटलावरती आदरानं घेतलं जातं. बॉलला फेकल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बनगटातली ताकद, जिद्द आणि आत्मविश्वास या तिघांचाही संगम एकत्र करून आलाय षटकार. षटकार आला आणि धावसंख्या बनल्या त्या तब्बल 42. त्याचबरोबर माझे उपसरपंच आदरणीय बबलू शेठ शिर्के साहेबांचे या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. या ठिकाणी 2-2 खेळाडू धावत आहेत. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न 2 असेल. धावसंख्येत 2 बदल केला जाईल. जाऊन पोहोचतील ते तब्बल 44 या आकड्यावरती. 44 धावसंख्या. एक गडी बाद झाला. 3 षटकांची मॅच आहे. खूप मोठा फायटिंग स्कोर या ठिकाणी उभा राहिला. कारण की क्रिकेटमध्ये जितक्या धावसंख्या तितक्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघ देखील करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 44 तर झाल्या. कदाचित शेवटचे 2 चेंडू शिल्लक असावेत.
धावसंख्या किती येईल आता या दोन चेंडूंवरती? या बॉलला देखील हुक केलाय. क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवलं या फटक्यानं. आलाय षटकार. प्रवीणची झेल सोडली पहिल्या बॉलवरती आणि तिथपासूनचा आतापर्यंतचा प्रवास तब्बल 40 धावसंख्येचा पाहायला मिळतोय. अरे बेब, तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू कोणी घेतलाय? बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. पंच शेवटचा चेंडू आहे आणि बॅटिंग टीमने जर रिव्ह्यू घेतलाय तर मैदान सोडताय कशासाठी प्रवीणजी? इट्स फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात आल्या. 18 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती धाबा येऊन पोहोचल्या त्या तब्बल संघाचा अर्धशतक 50. प्रवीण खूप चांगले काम